बेल्ले दत्तनगर परिसरामध्ये शेतकरी सुहास गुंजाळ हे दूध काढून एक किटली टेकवून पाठीमागे परतत असताना सायरनचा मोठा आवाज झाला व त्या आवाजाच्या दिशेने पाहिले असता बिबट्या व तिचे एक पिल्लू शेतकऱ्याच्या नजरेत पडले व शेतकरी अलर्ट झाला. त्यानंतर सायरनच्या आवाजानेही बिबट्याने धूम ठोकली. पहा शेतकरी सुहास काय म्हणतायत. दत्तनगर परिसरामध्ये आज पहाटे बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. कारण असं आहे की हा पाठीमागे जो सायरन आहे या सायरनमुळं एक शेतकरी आज वाचलेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. नक्की काय घडलं होतं आज ते आपण शेतकऱ्यांना विचारूया. तुमचं नाव काय? सुहास गुंजाळ. काय घडलं होतं आज? सकाळी मी 5 वाजता उठलो, गायांचं उरकलं, आणखी गाय धुवून किटली इथं समोर ठेवली ना तिथं फिरायच्या पुढेच गेलो तर लगेच सायरनचा आवाज आला. आता म्हणलं मागे यावा तर परत धोका हल्ला होईल, त्याच्यामध्ये मी सरळ पुढे निघून गेलो. म्हणजे बिबट्या तुम्ही पाहिला नाही? नाही पाहिलं ना, वळून पाहिल्यावर सायरनचा ज्या वेळेला आवाज आला त्या वेळेला पाहिलं इथं बारक पिल्लू होतं ना, पुढं मादी होती. म्हणजे जसा सायरन वाजला तसं तुम्ही अलर्ट झालो आणि मग तुम्ही पाहिलं मागं वळून पाहिलं आणि तसाच मग घराकडं निघून गेलो. तर जे काही जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिबट आज या भागामध्ये आणि आजूबाजूला ऊसाची शेती असल्यामुळं या ठिकाणी बिबट्या आज दिसलेला आहे. परंतु जर सायरन नसता वाजला तर नाही, मग कदाचित एकतर मी थांबलो असतो, नाही तर तो माझ्याकडे आला असता, नाही तर मी त्याच्याकडे आलो असतो. म्हणजे सायरनचा उपयोग झालाय. हा, सायरनचा उपयोग झालाय. हा पाठीमागे दिसतोय आपल्या हा सायरन आहे आणि या सायरनमुळं आज एका शेतकऱ्याचा जीव वाचला म्हणावा लागेल. कारण त्याला ती किटली घेऊन बाहेर पडायचंच होतं, परंतु सायरनच्या आवाजामुळं तो जागेवरती थांबला आणि समोर पाहिलं तर बिबट्या होता. हे जे आहे सिमोसॉफ्ट टेक्नॉलॉजीचं सायरन बसवलेलं आहे आणि याच्यामुळं आज अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचतायत. सरकार काय निर्णय घेईल बिबट्याच्या बाबतीमध्ये किंवा वन खातं काय करेल याच्यापेक्षा वन खात्यामार्फत ही जी योजना राबवली गेलेली आहे हिचा आज शेतकऱ्यांसाठी फार मोठा फायदा होत आहे. याच्यापूर्वी कधी वाजला होता का सायरन? त्या दिवशी दिवसा 4 वाजता वाजला होता, पण त्यावेळेला आम्ही इथं नव्हतो, मळ्यात होतो, शेतात होतो. तुमचं घरी 700-800 फूट अंतरावरती आहे. सायरनचा आवाज येतो का? हा, सगळे 6:30 वाजता आवाज आला मला. सकाळी आज आवाज आला होता? हा. म्हणजे तुम्हाला कळलं परिसरात बिबट्या आहे? हा, बिबट्या ऐकला आम्हाला. आज सकाळी आणि रात्री कधी वाजला होता म्हणले? रात्री 2:15 दरम्यान. म्हणजे 2 वेळेला बिबट्या या ठिकाणी आलेला आहे. हा जर परिसर पाहिला तर हा बागायती परिसर आहे आणि इथं बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काय मागणी काय तुमची? आमची मागणी एकच आहे. आता मोबाईलला आम्ही पाहतो, मंत्री सांगतात या तालुक्याला 5 कोटी दिले, त्या तालुक्याला 2 कोटी दिले पिंजरे बनवण्याचे. आता पिंपरखेडची घटना झालेली 1-1.5 महिना होऊन गेला. त्यावेळेस वन मंत्री आले होते, त्यांनी बी सांगितलं. मग जर पिंजरे बनवायला तुम्हाला 1.5-2 महिने लागत आहेत, पिंजरे म्हणजे काय, ती लोखंडाचीच बनवायचे ना. एकदा आज आमच्या बेल्ल्यात जर पाहिलं तर कमीत कमी 10 ते 12 वेल्डरची दुकानं असतील. एका वेल्डरला एक जर पिंजरा बनवायला आला तो एका दिवसात बनवू शकतो, बरोबर. आणि तुम्हाला जर आज आता साहेब आले, त्यांना सांगितलं बा साहेब तुम्ही पिंजरा लावा. 1 महिन्यापूर्वी खाली आमचा आवटी मळ्याचा रस्ता आहे, तिथं शेती सोपान शेट पिंगट त्यांच्या बाजूला घर, त्यांनी अनेक वेळा बिबट्या पाहिला. त्यांना त्यावेळेस फोन केला, त्यांनी तेच उत्तर दिलं का पिंजरा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही पिंजरा लावू. आज बी सकाळी त्यांनी तेच सांगितलं, पिंजरा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही पिंजरा लावू. त्यात त्यांनी दुसरा प्रश्न असा सांगितला, कारण मादी असल्यामुळे ती पिल्लू आहे, पिंजरा लावता येत नाही, कारण एकतर मादी जाईल किंवा पिल्लू जाईल आणि ती मादी चवताळेल. ठीक आहे, आम्हाला तुमचं म्हणणे पटतंय, पण मग आता हे शेतकरी होता, काही मिनिटाच्या अवधीत जर सायरन वाजला नसता एकतर त्याच्यावर अटॅक 100% झालाच असता. तुम्ही आले असते तर त्या कुटुंबाला 5-25 लाख रुपये दिले असते, त्याचा जीव परत येऊ शकत नव्हता. पण मग याच्यावर योजना काय तुमची? आज इथं 500 फुटावर शाळा आहे दत्तनगरची, त्या शाळेच्या कडेनी शाळेपासून 50 फूट अंतरावर शाळा आहे आणि ऊस लावलेला आहे, लहान लहान मुलं. आता ते साहेब आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी सांगितलं बा मी वन खात्याला फोटोवरती पाठवतो, त्यांच्याकडून काय नियोजन करता येईल, जाळी वगैरे मारता येते की ती पाहतो. पण याच्यात जर काल गेला 1 महिना 1.5 महिना किंवा 8 दिवस आणि त्याच्यात जर 2 दिवस आधीच घटना घडली, तुम्ही काय करणार? याला जबाबदार कोण? आता काय केलं पाहिजे?
आता काय केलं पाहिजे? आतापर्यंत जे केलंय त्यांनी ते नवीन काय नाहीच ना, फक्त आश्वासन सोडून कोणतीही गोष्ट आजपर्यंत शेतकऱ्यासाठी मिळाली नाही. शेतकऱ्याला फक्त आश्वासन मिळतंय, याच्या पलीकडे शेतकऱ्याला काही मिळत नाही असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही तर आता थोडक्यात आज सायरनमुळं तुमचा जीव वाचला म्हणा हो, किंवा अर्ध्या मिनिटातच. तुम्ही अलर्ट झाला त्याच्यामुळे हा. तुम्हाला त्याची कल्पना मिळाली. हा. हे तुम्हाला कळलं कसं काय का त्याचे फोटो वगैरे मिळाले? नाही, मला काय झालं, मी फोटोचं मला काय हेच नव्हतं. हं. ज्या वेळेला मला बंटीचा फोन आला, हं. आणखीन तानाजीने मला आधीच फोटो पाठवले होते, पण मी काय पाहिले नव्हते. हं. मग त्याच्यानंतर तानाजीचा मला फोन आला, अरे म्हणले तुला सायरन आवाज आलता का? म्हणलं आलता. म्हणलं पाहिलंय मी. तर तानाजी म्हणलं तुला फोटो पाठवलेत. म्हणलं मग ते कसे लोड केलेत? नाही म्हणतो माझ्याकडे आलेत, पण ते कसे आलेत काय हे नाही. तर आमची एक मागणी आहे का आम्हाला सुद्धा त्याचं वाजलाय कुठे बिबट्या, तो आम्हाला पाहिला तरी आम्हाला ते कमीत कमी त्याचं स्थानिक ग्रामस्थांना भेटावं. याच उत्तर तुम्हाला देतो की हा जो सायरन आहे सिमोसॉफ्ट टेक्नॉलॉजीचा, आपल्या परिसरात बिबट्या ज्या ठिकाणी येतो त्याची इमेज तो स्कॅन करत असतो किंवा त्याचा फोटो घेत असतो. परंतु आता ते काय करतात की जो जवळपासचा शेतकरी असतो त्याला एकाला ती इमेज पाठवली जाते. तशी ती आज आपल्या गावामध्ये आली का या परिसरामध्ये बिबट्या आहे, त्या कंपनीला ज्यावेळेस माहिती जाते त्यांच्याकडे, त्यांना लगेच कळतं इथं तुमचा सायरन गावात वाजतो, परंतु त्यांना ते त्यांच्या ऑफिसला लगेच कळतं का, आणि हे वन विभागाला सुद्धा कळतं. वन विभागाकडे पण याची माहिती असते. तर त्यामुळे हे फोटो आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. शेतकऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. सायरनचा वापर हा चांगल्या प्रकारामध्ये होत आहे हे यावरून आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय. गणेश तोरे, शिवनेरी संवाद, दत्तनगर, बेल्ले.